भागवत गीता अर्जुन विषादयोग हा युद्धाचा आरंभ नसून माणूस स्वतःच्या सत्यासमोर उभा राहिल्यावर कसा डळमळतो याचा हा तो क्षण आहे. कारण कुरुक्षेत्र बाहेर नसतं तर मनात उभं राहतं, जिथे कर्तव्य आणि नातं एकमेकांसोबत उभं ठाकतात त्या क्षणी माणूस सर्वात जास्त कमकुवत होतो. कारण बाहेरचा शत्रू कधीच कठीण असतो ते स्वतःच्या भावनावर बाण उगारणं. अर्जुन योद्धा आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, सामर्थ्य आहे, पण त्या क्षणी त्याच्याकडे स्पष्टता नाही. स्पष्टता ही माहितीने येत नाही, तर ते स्वीकार नेहमी वेदनादायक असतं. कारण तो माणसाला त्याच्या सोयीच्या बाहेर ढकलतो. अर्जुनाला योग्य काय आहे हे माहीत आहे, पण तो ते स्वीकारायला तयार नाही. कारण योग्य गोष्टी अनेकदा वेदनादायक असते आणि माणूस वेदनादायकापासून वाचवण्यासाठी विचारांना वाकतो. तो दयेचं नाव घेतो, करुणेचा आधार घेतो, पण त्या शब्दाच्या मागे त्याची भीती लपलेली असते. त्याच्या मृत्यूची भीती नसते, पण त्या निर्णयानंतर रिकामपणाची भीती असते. काही निर्णय असे असतात की ते घेतल्यावर आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही आणि माणूस त्या बदलाला घाबरतो. म्हणून तो थकतो आणि त्या थकव्यालाच तत्वज्ञान रूप देतो. पण सत्य हे असतं की तो फक्त निर्णय टाळतोय. निर्णय म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजेच परिणामापासून माणूस नेहमी दूर पडतो. कारण परिणाम कायमस्वरूपी असतात आणि त्यांना उलटवता येत नाही. म्हणून तो विचार बदलतो, पण सत्य बदलत नाही. अर्जुनाच्या मनातही हेच घडतं. तो धर्मावर प्रश्न उपस्थित करतो, पण खरं तो स्वतःच्या धैर्यावर प्रश्न उपस्थित करत असतो. धर्म स्पष्ट असतो, तो बदलत नाही. बदलतो तो माणसाचा दृष्टिकोन. कारण तो आपल्याला सोयीप्रमाणे सत्याला वाकवतो. अर्जुनाचं गांडीव खाली पडणं हे केवळ शारीरिक कृती नाही, ती मानसिक हार आहे. जो स्वतःवर शंका घेतो तो कोणत्याही रणांगणावर उभा राहू शकत नाही. अर्जुन त्या क्षणी स्वतःच्या क्षमतेवर संशय घेतो, कारण त्याचं मन बाह्य परिस्थितीपेक्षा आतल्या संघर्षाचं जास्त व्यापलेलं असतं. हा संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जेव्हा त्याला निवड करावी लागते आणि त्या निवडीसोबत येणाऱ्या परिणामांना स्वीकारावं लागतं. पण बहुतांश लोक तिथेच अडकतात, कारण त्यांना परिणाम नको असतं. त्यांना फक्त सुरक्षितता हवी असते. सुरक्षितता कधीही वृद्धी देत नाही, पण फक्त स्थिर ठेवतं आणि स्थिर अनेकदा मागे नेतं. अर्जुनाचं थांबणं हे त्याचं मागे जाणं आहे, कारण तो त्या क्षणी पुढे जाण्याची हिंमत दाखवत नाही. इथे माणूस स्वतःला सर्वात जास्त फसवतो. तो स्वतःच्या भीतीला नाव देत नाही आणि तिला हा दया, करुणा किंवा शांतता म्हणतो, पण त्या शब्दाच्या मागे त्याची अस्वस्थता लपलेली असते. खरी दया माणसाला स्थिर करतो, तो निर्णय घेण्याची ताकद देतो. पण जी भावना माणसाला थांबवते ती दया नसते, ती भीती असते. अर्जुनाच्या मनातील भावना ही भीतीच असते, कारण तो परिणामांना घाबरतो. प्रत्येक निर्णयानंतर काहीतरी कायमचं बदलतं असं माणूस तो बदल टाळण्यासाठी निर्णय लांबणीवर टाकतो. पण निर्णय टाळला तरी बदल थांबत नाही, तो फक्त वेगळ्या रूपात येतो. कारण अधिक कठीण होतो. अर्जुनाचं संकट हे बाहेरच्या युद्धाचं नसून आतल्या अवस्थेचं आहे. बाहेर युद्ध जिंकण्यासाठी कौशल्य लागतं, पण आतलं युद्ध जिंकण्यासाठी प्रामाणिकपणा लागतो. प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःच्या भीतीला नाव देणं आणि तो लपवून देणं. पण अर्जुन त्या टप्प्यावर पोहोचवायला नसतो, म्हणून तो स्वतःला पटवतो की तो योग्य आहे. मात्र आतून त्याला माहीत असतं की तो फक्त टाळतोय. हे टाळणंच
त्याला कमकुवत करतं, कारण प्रत्येक वेळी तो स्वतःपासून दूर जातो आणि स्वतःपासून दूर जातो तो कितीही मोठा असला तरी आतून रिकामा होता. अर्जुन त्या रिकामपणाच्या उंबरठ्यावर उभा आहे, जिथे त्याला निर्णय द्यायचा आहे, पण तो अजूनही थकलेला आहे. कारण त्याला वाटतं की थांबणं म्हणजे सुरक्षितता. सुरक्षितता ही कधीच प्रगती देत नाही, ती फक्त स्थिर ठेवते आणि स्थिरता म्हणजेच हळूहळू मागे जाणं. जीवन सतत पुढे जात असतं आणि जो थांबतो तो मागे पडतो. अर्जुनचं थांबणं हे त्याचं मागे पडणं आहे. म्हणून हा अध्याय शिकवतो की माणूस जेव्हा स्वतःच्या भीतीपासून पळतो तेव्हा तो स्वतःलाच हरवतो, आणि जेव्हा तो स्वतःला हरवतो तेव्हा कोणतीही बाह्य यश त्याला वाचवू शकत नाही, कारण खरा विजय हा आतलाच असतो. इथूनच खऱ्या प्रवासाची सुरुवात होते. जेव्हा माणूस पूर्णपणे गोंधळतो तेव्हाच तो उत्तर शोधायला तयार होतो. अर्जुन त्या टप्प्यावर येतो जेव्हा त्याच्याकडे शब्द संपतात आणि केवळ सत्य उरते. जोपर्यंत माणूस स्वतःला खोटं सांगत राहतो तोपर्यंत त्याला कोणतंही उत्तर दिसत नाही. पण जेव्हा तो स्वीकारतो की तो गोंधळला आहे तेव्हा त्याचं मन उघडायला लागतं. हाच त्या विषादाचा खरा अर्थ आहे की तो पराभव नाही तर जागृतीची सुरुवात आहे. विषाद म्हणजेच तुटणं, आणि जो तुटतो तोच पुन्हा नव्यानं घडतो. अर्जुन त्या तुटण्याच्या क्षणी उभा आहे, जिथे तो पहिल्यांदा स्वतःला खऱ्या स्वरूपाची पाहतो. त्याला समजतं की त्याची खरी लढाई बाहेर नाही तर आत आहे. बाहेरचे शत्रू स्पष्ट दिसतात, पण आतले शत्रू विचारांच्या रूपात लपलेले असतात, आणि त्या विचारांना हरवणं हेच सर्वात कठीण असतं. म्हणून हा अध्याय सांगतो की माणूस जेव्हा निर्णय घेत नाही तेव्हाच तो स्वतःपासून दूर जाण्याचा सर्वात मोठा निर्णय घेत असतो. त्या अंतरातून त्याला खरा संघर्ष सुरुवात होते. जो त्या संघर्षाला सामोरे जातो तो पुढे जातो, नाही तर तो आयुष्यभर पहिल्याच टप्प्यावर अडकून राहतो आणि स्वतःला समजावत राहतो की तो योग्य आहे. पण आतून त्याला माहीत असतं की तो अजूनही अर्जुन आहे, पण त्याचं कुरुक्षेत्र अजून संपलेलं नाही. भागवद्गीता अर्जुन विषाद योग हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये श्री कृष्ण हरे कृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद.